आता एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, ह्याच्या पुढे आपण मीरासाठी काम करायचं नाही, मंजिरीसाठी काम करायचं, तिला मदत करायची. माया, तू टेन्शन घेऊ नको. तुझा मंजिरी मामेकडे आणि माग तुझा हिस्सा. स्टे स्ट्रॉंग. हां, बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. तू बोलच ग, मंजिरी काहीतरी तरी नक्की देईल तुला. आणि हो, ह्या पुढे आपण आधी करायचो ना तशी मंजिरीलाच मदत करायची. त्या मीराचं काही खरं नाहीये. तसंही ती त्या आत्म्याला घेऊन फिरत असते सतत. नको, ती लांबच राहिलेलं बरं. करेक्ट आहे तुझं. जिथे मार तिथे आपण. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. पण मंदिराच्या तळघरात आलो. मी आता वेदाच्या बाबांसमोर त्या रुद्रकेतूंना कसं सांगू की ताई अजून परत आली नाहीये? काय करू मी? आपण इथे काय शोधतोय? कोणी आहे का इकडे? हो, एक वृद्ध व्यक्ती आहेत. इथेच आहेत ते, एका दगडात. दगडात? हो, या तू या. अथर्व कुठे गेला? तोही त्या मीराला यात सामील झालाय की काय? अरे रे रे, आता त्या बिचाराचाही नाहक बळी जाणार. हरकत नाही मीरा, तुला जे काही शोधायचे ना ते शोध, पण तू जिथे जिथे हात घालशील ना तिथे तुला फक्त रक्त सापडेल. रुद्रकेतूंनी सांगितलं होतं अगदी तसंच झालंय. म्हणजे मंजिरी इथे येऊन गेली, तिने यांचा जीव घेतला. पण आता मी ताईला आणि बाबांना कसं शोधू? माझ्याकडे तर नकाशाही नाहीये. तुला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एका वडिलांच्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक मुलाला कधी ना कधीतरी आपल्या वडिलांची जागा घ्यावीच लागते.
मीरा, हे 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 तर दादासाहेबांसारखे दिसत आहेत. हो, हे हे दादासाहेब. नाही, हे दादासाहेब नाही आहेत, पण रामपुरे घराण्याचे पूर्वज आहेत. होते. रुद्रकेतू. आता काय करायचं? यांच्या अस्थी आपल्या कामी येणार आहेत. काय बोलतेस तू? मी इथे आले होते तेव्हा हे मला भेटले. यांनीच मला मंजिरीचा वध कसा करायचा ह्याचा उपाय सांगितला. मंजिरीला जर आपल्याला संपवायचं असेल तर एक मोठा विधी करावा लागणार आहे, आणि तो विधी होत असताना मंजिरीला एका पिंजऱ्यात कैद करायचंय, आणि तो पिंजरा आपल्याला यांच्या अस्थिपासून बनवावा लागणार आहे. पण एक भयंकर गोष्ट घडली आहे. कुठली गोष्ट? मंजिरी इथे येऊन गेली. माझा अंत त्या चेटकिणीच्या हातूनच लिहिलेला आहे. आपण इथे का आलोय हे कदाचित मंजिरीला कळलं असावं. मंजिरीने ताईला काही केलं तर नसेल ना? मीरा, मीरा, ताई कुठे आहेस अगं तू? ठीक तर आहेस ना? मला माहित नाही, तू काही कर आणि ये इथे. मला तुझी खूप काळजी वाटते ग. मीरा, मीरा ग, मी इकडेच आहे. इकडे बघ ना. माझा आवाज काय ऐकू जात नाहीये. मीरा, काय करू मी? मंजिरी त्या रुद्रकेतूंना भेटून आली आणि त्यांना मारून पण टाकलं. ते जसं म्हणाले होते तसंच व्हायला लागलंय सगळं. ताई,